इस बार शॉर्ट टर्म पुलर आउट, पहला विकेट कोंडाना को मिलता हुआ। आउट हो गए सुधीर मार्कड़, कैच लिया भूषण पवार ने। कोंडाना को मिलती हुई पहली सफलता और नए बैटर जा रहे अमोल रंबाड़े। इस बार स्टंप टू स्टंप बॉल थी, वहीं पर गिरी, चैनल में आई, डॉट बॉल। इस बार पैर के ऊपर अटैक था और एक रन लेग बाय का। स्कोर 1 for 1। अंपायर प्रवीण सी पाटिल, ये भी हमारे एक बहुत सीनियर अंपायर है। सुप्रीमो, शक्ति जैसे बड़े टूर्नामेंट्स उन्होंने भी कवर किए। बहुत अच्छा ड्रॉप किया था, इस बार गति को कम किया और उसको समझ नहीं पाए बैटर मांजरेकर। वन फॉर वन। इस बार खेला है बैकवर्ड ऑफ स्क्वायर, एक रन। एक ओवर 2 रन, एक विकेट। कमजोर स्कोर नजर आ रहा है क्योंकि पहला ही विकेट पॉवर प्ले के ओव्हर में आया। वेळेच्या बाबतीत सहकार्य करा प्लीज। दोपहर का समय देखिए, चाय और बिस्कुट का मजा लेते हुए हमारे तमाम खिलाड़ी। चाय और बिस्कुट से सीखने वाली एक चीज है, चाय और बिस्किट से सीखने वाली एक ही चीज बताऊंगा। बिस्किट ये मैसेज देता है कि अगर किसी में जरूरत से ज्यादा डूबोगे तो टूट जाओगे। नए ओवर की शुरुआत, राइट आर्म राउंड द विकेट। नया ओवर लेकर आ रहे भूषण पवार, जिन्होंने पिछले मैच का मैन ऑफ द मैच लिया था। पनाड़ा के सामने बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा पेश किया था भूषण पवार ने। इस बीच 2 रन, स्कोर 4, 1 विकेट के नुकसान पर। पनाड़ा क्वालिफाई हो चुकी है। शॉर्ट और वाइड बॉल बैकफुट पर जाकर गैप में खेल दिया, ये लगा शानदार चौका।
MPL 4। टाइमिंग देखते ही बन रहा था। 8 रन 1 विकेट। एक आम बल्लेबाज और अच्छे बल्लेबाज में यही फर्क होता है। आम बल्लेबाज जो है वो शॉट खेलता है, अच्छा बल्लेबाज वो गैप में शॉट खेलता है। स्कोर 8 for 1। इस बार स्वाइप कर दिया, गैप से निकलती हुई गेंद। जी हां, एक और बेहतरीन चौका। MPL 4। देखो, हाँ राम जी का प्यार देखो, सीना भी टट्टार देखो। 12 for 1। आर देखो पार देखो। और अगर मैच जीतोगे तो कल आने वाला रविवार देखो। अमित मांजरेकर के 2 बेहतरीन चौके, एक स्क्वायर कट और एक पुल। इस बार ऑन ड्राइव, कम से कम 2 रन मिलेंगे यहां। ओ, वहां पर 2 पैर के बीच की दरार में से बॉल फरार हुई। 14 पर 1। कोंडाना को भी इस बात को ध्यान में रखना होगा कि यह मैच उनके लिए जीतना बहुत जरूरी है। वो भी अच्छे मार्जिन से जीतना होगा। नेट रन रेट माइनस में, सबमरीन बॉल और 1 रन बाय का। रायगढ़ भी इंतजार कर रहा है ये मैच के रिजल्ट के ऊपर। तोरना चमत्कार की अपेक्षा कर रहा है। कोंडाना संघर्ष कर रहा है। इस बार पुल कर दिया। शॉर्ट पिच बॉल थी और सड़क पे कड़क 6। MPL 6। टू overs 21 runs 1 विकेट। 2 ओवर 21 रन 1 विकेट। दोनों बैटर्स आपस में बात करते हुए। कोंडाना के लिए सरदर्द कम नहीं हुआ, विकेट जरूर गिरा, लेकिन उसके बाद अगर हम देखें पिछला ओवर बहुत खर्चीला रहा। नए ओवर की शुरुआत। भूषण पवार को भी देखे, इसके पहले वाले मैच में आखिरी ओवर में उन्होंने केवल 2 रन दिए थे और मैच जिताया था। ये क्रिकेट है। मैन ऑफ द मैच भी रहे थे। अब नया ओवर करेंगे आशीष वड्डे बगाड़े। राजेश बगाड़े। भूषण पवार भी विश्वास नहीं हो रहा उन्हें कि कहां मैं एक मारवाड़ी कंपनी का अकाउंटेंट था, अचानक एक्सिस बैंक का कैशियर बना। इस बार अंडर एंड थ्रो। और देखिए कोंडाना की बॉडी लैंग्वेज बहुत पॉजिटिव है। उन्हें पता ही है हमारा मैच है, एक खराब ओवर से कोई मैच के रिजल्ट में फर्क नहीं पड़ेगा। वी विल विन दिस। टीम कोंडाना, क्योंकि उन्होंने पनाड़ा को जिस तरह आज हराया, मेरी नजर में वो फाइनल के पहले का फाइनल था। सोमवार को सभी दफ्तर में यही चर्चा रहेगी। इस बार पुल किया, कैच का मौका नहीं था। 2 खिलाड़ियों के बीच में टप्पा खाती हुई गेंद। अब वहां पर हाथ से गेंद छूटी। देखिए अब इस तरह की फील्डिंग अपेक्षित नहीं है कोंडाना से। 2 रन।
23 for 1, third over. Wide ball, 24 for 1. हमारे सूर्यकांत आडाव भी बहुत सीनियर अंपायर है। चिंतामणि फ्रेंड्स का 2.5 करोड़ रुपए का टूर्नामेंट उन्होंने किया गोरेगांव में। इनसाइड आउट इस बार और एक्स्ट्रा कवर पर। इसके पहले गेंद रुकती, दोनों बल्लेबाजों में टक्कर होते होते रह गई, लेकिन 2 रन जरूर पूरे किए अमित मांजरेकर ने। अमित मांजरेकर को देखकर अमूल बॉडी वार्मर का एडवर्टाइज याद आता है। पतला है पर गर्म है। 26 पर 1, 26 for 1. यहां पर स्टंप आउट और बड़ी मछली जाल में फंसती हुई। गलती से मिस्टेक यही उम्र है कर। हमारे मित्र प्रशांत पेडनेकर को आप देख रहे हैं, जिन्होंने हमें बहुत अच्छा खाना खिलाया। दिल में रह जाए याद, होठों पे रह जाए स्वाद। टूर्नामेंट की ब्रांडिंग बहुत अच्छी रही है। फूड पैकेट्स के ऊपर भी देखिए, बहुत अच्छा मैसेज आप पढ़ सकते हैं। मास्टर्स प्रीमियर लीग सुरुवात नवीन पर्वाची, सर्वांची मन जिंकण्याची। ड्राइव किया, 1 रन। $27 runs. We are in third over. तीन ओवर 27 रन, 2 विकेट। ग्रुप ए से अजिंक्य तारा नंबर 1 पर है, नंबर 2 पर है प्रतापगढ़। ग्रुप बी में नंबर 1 पर है पनाड़ा। और ये मैच खत्म होने के बाद नंबर 2 की टीम पता चलेगी। अब आए हैं आशीष वड्डे। धीमी गेंद नीचे भी रही। इस तरह की चतुर गेंदबाजी अपेक्षित रहेगी। मास्टर्स प्रीमियर लीग में 12 लीग मैचेस हमने देखे 8 टीमों के बीच में। कल 2 सेमीफाइनल, 1 फाइनल। ग्रुप ए में नंबर 1 की टीम ग्रुप बी में नंबर 2 की टीम से सेमीफाइनल खेलेगी। ग्रुप बी की नंबर 1 की टीम ग्रुप ए के नंबर 2 की टीम से सेमीफाइनल खेलेगी। और अंतिम मुकाबले में सुबह के दोनों विजेता टीमें खेलेगी 28 for 2। जीतना जरूरी है। कोई ऐसा ही इंसान मुझे बताओ जिसे जीतना पसंद ना हो। एवरीवन वांट्स टू बी अ विनर। इस बार ड्राइव किया, फील्डर थे वहां पर, केवल 1 रन मिलेगा। अच्छा थ्रो।
29 for 2, फोर्थ ओवर। रन रेट को कंट्रोल में रखा है कोंडाना ने। अमित मांजरेकर थोड़ा खतरा बन सकते थे, लेकिन उनका विकेट गिरा, उसके बाद रन और कमजोर हो गए। स्लॉक स्वीप लैप शॉट था और 2 रन वहां पर पूरे करते हुए बैटर 31 for 2। फील्डिंग अगर देखते हैं तो 5 खिलाड़ी ऑफ साइड पर, 4 खिलाड़ी ऑन साइड पर। इस बार हुक कर दिया, खाली जगह से गुजरती हुई बॉल मैदान के बाहर फरार होती हुई, शानदार चौका। हमारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार। रेडकर, दिनेश रेडकर ने भी बताया मेरी एंट्री लेट है पर ग्रेट है। मेरे ख्याल से तोरना को इस वक्त टेंशन फ्री क्रिकेट खेलना चाहिए। क्वालिफाई होने की टेंशन को लेकर अगर वो नहीं खेलते हैं तो बहुत अच्छा स्कोर खड़ा कर पाएंगे। इस बार खेला है वाइडिश स्क्वायर लेग पर, 1 रन और। दिनेश रेडकर अपनी टीम को पहुंचाते हुए अब 36 पर, 4 ओवर 36 रन 2 विकेट। आखिरी 2 ओवर का खेल बाकी, राजेश बगाड़े इनको गेंद सौंपी गई है। ये स्कोर अगर 50 के नीचे भी रहता है तो मेरे ख्याल से कोंडाना के लिए आसान रहेगा। और कोंडाना चाहेंगे कि न केवल मैच जीते बल्कि उसको अच्छे रन रेट से भी जीते, क्योंकि रायगढ़ का जहां तक सवाल है वो नेट रन रेट में उनसे काफी ऊपर है। घूमकर खेलने का प्रयास और बीट हुए। सबसे बड़ी बात है गेंद की लाइन में आना, वजन ट्रांसफर करते हुए बॉल को हुक करना। इस वक्त जो टेनिस क्रिकेट में पुल और हुक है, मैं समझता हूं उनको मोहिंदर अमरनाथ के वीडियोस देखने चाहिए। मोहिंदर अमरनाथ और सुरेंद्र अमरनाथ। इस बार बल्ले के मुंह को बंद करते हुए खेला स्क्वायर ऑफ द विकेट, 1 रन और। $37 for 2। इस बार एलबीडब्ल्यू की अपील है, कॉट बिहाइंड की भी अपील है। और जी हाँ, मेरे ख्याल से आउट घोषित किए गए हैं वहां पर। कैच आउट, आउट हो गए अमोल रंबाड़े। अब आए हैं नए बैटर सुधीर भोसले। पुरंदर टीम भी थोड़ा आराम से दिख रही है, अभी रिलैक्स्ड है। राजकुमार धिंगरा,
देखिए एक अच्छा प्रयास। ये टूर्नामेंट 2 साल पहले होने वाली थी, फिर कोरोना आ गया, फिर जनवरी में होने वाली थी और फाइनली मार्च महीने में ये टूर्नामेंट अब होने जा रही है। सो इट्स अ लॉन्ग वेट और एक बहुत बेहतरीन एक्सपीरियंस सब खिलाड़ी अपने साथ लेकर जाएंगे कल जब ये टूर्नामेंट खत्म होगा। कभी कभी आप जीतते हैं, कभी आप जीत नहीं पाते, लेकिन आप सीखते रहते हैं। कीप लर्निंग। कोई भी स्किल आपको तुरंत नहीं मिलता, उसके लिए मेहनत करनी पड़ती है। बल्ले को स्वाइप किया, 1 रन और भोसले को मिलता हुआ। कल हमने देखा था सुधीर भोसले ने 2 बेहतरीन कैच लिए थे स्क्वायर लेग पर। स्कोर 38 फॉर 3। इस बार बैकफुट पर जाकर पंच लगा दिया, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद, 4 रन। भाई मेरे ख्याल से 4 रन। $42 for 3। रन बनाने होंगे। रन क्यों नहीं बनेंगे? अगर आपका स्ट्रोक प्ले सही रहेगा रन बनेंगे। रन बनाना ये पैसे कमाने के बराबर है। अगर आप पैसा नहीं भी कमा रहे हैं तो अक्षय कुमार का वो ऐड याद रखिए, मुथूट फाइनेंस का। पैसा आएगा, जरूर आएगा। वैसे रन आएंगे, जरूर आएंगे। बल्लेबाजी दुकानदारी की तरह है। दुकानदार अगर अपने गल्ले पर बैठेगा, ग्राहक अपने आप आएंगे, धंधा अपने आप होगा। बैटर अगर क्रीज में खड़ा रहा तो गेंदें आएगी, रन बनेंगे। सबसे बड़ी बात है पिच पर टिक कर खड़े रहना। अब आखिरी ओवर लेकर आ रहे उदय उदय दलवी। Last 6 balls of the first innings of the last match of the evening. बिल्कुल सीधी सटीक गेंद, ना कोई मूवमेंट था। कभी कभी इस तरह की सीधी गेंदें भी एक ब्रह्मास्त्र हो सकता है, स्टॉक बॉल जिसको कहा जाता है क्रिकेट में। आखिरी 5 गेंदें, स्कोर 42 पर 3। कोंडाना मजबूत स्थिति में इस मैच में तोरना के सामने। आगे आके ड्राइव किया, 1 रन, स्कोर 43। बेहतरीन 6। बिल्कुल बेखौफ होकर खेलना होगा। 49 फॉर 3। अब 2 गेंदें बची है और स्ट्राइक पर है दिनेश रेडकर। दिनेश रेडकर इस तरह बल्लेबाजी कर रहे हैं मानो अपने बल्ले से गेंदबाजी के ऊपर रेड डाल दी हो। अंपायर ने अपने डिसीजन को बदला, 4 रन। धन्यवाद अंपायर आड़ाव। एक रन और, दूसरे की दौड़।
देखिए, फील्डिंग का मतलब है गेंद को रुकाना, पकड़ना, थ्रो करना, 3 प्रक्रिया है। 1 रन शॉट, 1 और रन का जुर्माना। इस बार उठा दिया है, ये डेफिनेटली क्लियर करेगी ऐसा लग रहा है। जी हाँ, टप्पा खाती हुई बॉल मैदान के बाहर। 4 रन। दिनेश रेडकर क्या खूबसूरत पारी खेल चुके हैं। बावन रन बने। Events live with features like slow motion replays, scorecards, highlights. अरे यार, ये हर बार का प्रॉब्लम है। क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 सिक्सेस मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे कुछ बराबर दिख ही नहीं रहा है। इट्स ओके यार, चिल मार। अरे ब्रो, ये मोबाइल पे मैच रिकॉर्ड करना इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल यार। इट्स पॉसिबल नाउ। वो कैसे? श्री मधुकर विचारे सर एंड कंपनी विनंती असेल आपणास. ऐसा भी हो सकता है? यस, नाउ वॉच इट लाइव, straight out of the ground. Now professionally stream sports events live with features like slow motion replays, scorecards, highlights, and a lot more. You play the game, we capture the frame. अरे यार, ये हर बार का प्रॉब्लम है। क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 सिक्सेस मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे कुछ बराबर दिख ही नहीं रहा है। इट्स ओके यार, चिल मार। अरे ब्रो, ये मोबाइल पे मैच रिकॉर्ड करना इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल यार। इट्स पॉसिबल नाउ। वो कैसे? तेरी अगली मैच गेम शॉट पे लाइव स्ट्रीम कर ले, उसके बाद कभी भी देख लेना। ऐसा भी हो सकता है? यस, नाउ वॉच इट लाइव, straight out of the ground. Now professionally stream sports events live with features like slow motion replays, scorecards, highlights, and a lot more. You play the game, we capture the frame. अरे यार, ये हर बार का प्रॉब्लम है। क्या हुआ ब्रो? आज मैच में मैंने 5 सिक्सेस मारे थे और उसका वीडियो भी लिया था, लेकिन ये मोबाइल पे कुछ बराबर दिख ही नहीं रहा है।
ग्रुप टॉपर आपल्याला पाहायला मिळतो ग्रुप बी मध्ये. गट ब मध्ये तो म्हणजेच किल्ले पन्हाळा. खूप चांगला नेट रेट आपल्याला पाहायला मिळतो. 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यासोबतच आपण पाहतोय यावी सेकंड पोझिशनसाठीची लढत किल्ले कोंढाणा आणि किल्ले रायगड या 2 संघांमध्ये असणार आहे. किल्ले रायगड सेकंड पोझिशनवरती सद्यस्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय. किल्ले कोंढाणा 3ऱ्या पोझिशनवरती पाहायला मिळतोय. परंतु जर किल्ले कोंढाणा या संघाला सेमीफायनलमध्ये प्रवेश करायचा असेल तर दिले गेलेलं समोरचं टार्गेट आहे 53 धावाचं. या सामन्यातील त्यांना मात्र 5.2 षटकांच्या आधी पूर्ण करावा लागेल. लक्षात घ्या, मी वारंवार उल्लेख करतोय 5.2 षटकांच्या आधी. निश्चितच ही मॅच देखील रोमहर्षक बनेल, कारण की ज्या प्रकारचं लक्ष ठेवण्यात आलंय त्याला मात्र केवळ 5.2 ओव्हर्समध्ये कंप्लीट करायचं. अर्थातच आपल्याला 10.00च्या सरासरीने इथे धावा बनवाव्या लागतील. षटक क्रमांक पहिलं घेऊन सज्ज होतील यावी गोलंदाज आपण पाहणार आहोत सुरेंद्र बनिया. तर बॅटिंग मार्कवरती दोन्ही बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतील अमित पालवे आणि त्याच्या साथीला रमेश जाधव. खूप महत्त्वपूर्ण लढत असेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. करुवा मरूची स्थिती आहे. डू ऑर डाय सामना, अस्तित्वाचा लढा मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने स्टीअर केलं चेंडूला. 1 धाव मिळवली जाते. एकेरी धावेनं मात्र धावफलक पुढे सजतंय. आता मात्र संघाच्या धावसंख्येचं वैयक्तिक धावसंख्येचं अकाउंट मात्र या ठिकाणी ओपन केलं जात आहे. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल जातोय डीप मिड विकेट मध्ये. पाठीमागे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 1च धाव मिळेल. थोडीशी एक्साइटमेंट जरूर असणार आहे या मॅच मध्ये, कारण दोन्ही संघांना तितकीच बरोबरीची संधी आहे या मॅच मध्ये. सेमीफायनलचे दरवाजे दोन्ही संघांसाठी तितक्याच दुरीवर आहेत. यावेळेला मोठा फटका आहे. पाठीमागे क्षेत्ररक्षक उपस्थित, परंतु 2 क्षेत्रकर्णा पार करतोय चेंडू. बघा, या मॅच मध्ये आपल्याला चांगली गोलंदाजी करावी लागेल, चांगली फिल्डिंग करावी लागेल. फलंदाजांना जर जिंकायचं असेल तर चांगले फटके खेळावे लागतील, आणि ती सुरुवात मात्र फलंदाजांनी केली आहे. मेरे आगाज का अंजाम अभी बाकी है, रात अभी बाकी है, बात अभी बाकी है और पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. तो चलेंगे फिर एक बार इस मैच की तरफ, जहां पर अच्छी बल्लेबाजी शुरू हुई है बल्लेबाजों द्वारा. अमित पालवे और रमेश जाधव सलामी जोड़ी में उपस्थित मैदान के अंदर. 1 के साथ शुरुआत की थी, चौके का प्रयास भी सफल हुआ. अब एक और सिंगल रन टीम के खाते में जुड़ता हुआ. पहली 4 गेंदों में 7 रन बटोरे हैं बल्लेबाजों ने. अमित पालवे वैयक्तिक 6 रनों पर 1 चौके के साथ, और रमेश यादव 1 गेंद में 1 रन बनाकर मैदान में उपस्थित. ओवर नंबर 1 लेकर सुरेंद्र बनिया इस बार स्वीप करना चाहते थे. डाउन द लेग साइड है, तो अंपायर ने जरूर उसे दंडित किया. व्हाइट बॉल के साथ एक्स्ट्रा रन जुड़ेगा टीम के खाते में. 8 रन होंगे पहली 4 गेंदों में. 5.2 ओवर की खेल में यहां पर ये लक्ष्य पूरा करना होगा. जीतने के लिए अभी भी 32 गेंदों में 45 रनों की आवश्यकता जरूर है, लेकिन there will be another calculation for them to qualify to semis. चांगला फटका यावी बॅकफुटला येत असताना फील्डला खेळून काढलं जात आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, दणदण करत सीमा पार येतो एक शानदार चौकार. थँक्यू डीजे. रमेश जाधव खूप चांगल्या प्रकारचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. बा रोशन ज्या प्रकारचं टार्गेट सेट केलं आलंय, कोंढाणा संघ जास्तीत जास्त लवकर प्रयत्न करतील. पहिले 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्लेच आहेत, त्यांना कॅपिटलाइज करणं आणि लवकरात लवकर लक्ष्यापर्यंत पोहोचणं. दोन्ही फलंदाज
त्यालाच अनुसरून बॅटिंग करताना यावी. प्रयत्न खूप चांगला होता झेलचा शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये. झेल सुटलाय जरूर, परंतु एक धाव इथे अर्जित होते. एका धावेने धावफलक जाईल तो यावी. 13 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक पहिलं रोशन समाप्त झालंय. 13 धावा धावफलकावरती विदाऊट एनी लॉस. कोंढाणा संघ करंट 113चा पाहायला मिळतोय आणि अजूनही आवश्यक असतील 30 चेंडूंमध्ये येणाऱ्या 40 धावांची विजयासाठी. परंतु पाहायचं झालं तर तसं लक्ष असेल ते 4.2 अर्थात. आणि त्याप्रमाणे फलंदाजी करावी लागेल. दीपक चव्हाण येतात त्यावेळी नवीन गोलंदाज. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने केवळ स्टिअर केलं गेलं चेंडूला. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली जाते. स्ट्राईक इथे रोटेट होईल. स्ट्रायकिंग एंडला आपण अमित पालवे यांना जरूर पाहणार आहोत. 3 चेंडू आतापर्यंत फेस केले, 6 धावा त्याच्या बॅटमधून. यावेळी मात्र रूम बनवला होता, बॅकफुटला आले होते, परंतु टायमिंग तितकं चांगलं साधू शकलेले नाहीये. ही संधी होती फलंदाजाकडे मोठा फटका खेळण्याची. ती संधी हातातून गमावली आहे. संधीचं सोनं करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागेल, चौकार आणि षटकारांची चौफेर आतिषबाजी करावी लागेल. आणि दरम्यान अजून एक वाईट बॉल. बघा, एक संधी गमावली, परंतु दुसऱ्या वेळेला संधीने दार ठोकावले आणि मग व्हाईट बॉलचा इशारा आला. चेंडू भरून काढला जातो. एक चेंडू पुन्हा हाताळावा लागेल तो गोलंदाजाला. निश्चितच फिरकीपटू आहे. पॉवर प्लेमध्ये फिरकीपटू एक रिस्क तरुण संघाने जरूर घेतली आहे, परंतु निश्चितच रिस्क कोणत्या संघाच्या बाबतीत ठरते हे देखील पाहावं लागेल. कारण फिरकीपटू अनेक वेळा पॉवर प्लेमध्ये निश्चितच उपयुक्त देखील ठरतात आणि महत्त्वाचं गडी बाद करण्यात इम्पॉर्टंट फॅक्टर रोल प्ले करत असतात. आणि ते मात्र जरूर आपण पाहिलं आहे अनेक वेळा क्रिकेटमध्ये. धावसंख्या धावफलकावरती 16 आपल्याला पाहायला मिळेल. 1.3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. सुंदर फटका. यावेळेला चोरटी धाव म्हणावी लागेल, कारण 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये ज्या वेळेला चेंडू असतो त्यावेळेला धावा मात्र घेणं थोडंसं रिस्की असतं, थोडंसं कठीण सुद्धा असतं. ती धाव मात्र घेतली गेली आहे. धावफलकावर 17 धावा. आता मात्र आपण नेहमी ओंकार म्हणत असतो की 17 म्हणजे खतरा. तो खतरा कोणासाठी असणार, गोलंदाजासाठी का फलंदाजासाठी, हे मात्र पाहावं लागेल. फलंदाजासाठी खतरा दिसतोय. यावेळेला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाठीमागे चाललाय चेंडू, अडवलं जात आहे चेंडूला. फील्ड केलंय आणि मग एक धाव आणखीन संघाच्या खात्यामध्ये. खतऱ्यापासून थोडंसं दूर गेलेत. एक धाव पुढे सरकते, एक धाव अंकित केली जाते. एका धावेनं मात्र धावफलक पुढे सरकतंय. 18 धावा. रोशन, निश्चितच कौतुक करावं लागेल दीपकचं. प्रत्येक चेंडूवरती फ्लाईट दिलंय, आमंत्रित गेलंय फलंदाजांना मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु चेंडूमध्ये पेस नाहीये. फलंदाजांना आपला पॉवरचा उपयोग करावा लागेल. फिरकी गोलंदाजांकडे हीच खरी बाब असते की ज्या वेळेला मात्र फिरकी गोलंदाज गोलंदाजीसाठी येतात, अचूक टप्पा आणि अचूक लाईनेतले खऱ्या अर्थानं फिरकीचा जादूगार. काल आपण नक्कीच एक दुःखद घटना ऐकली की ऑस्ट्रेलिया या संघाचा फिरकीचा जादूगार, ज्यानं मात्र नक्कीच काल आपल्यातून सगळ्यांतून कुठेतरी रजा घेतली आणि मग संपूर्ण क्रिकेट विश्वाला हादरवून देणारी ती गोष्ट होती. अवघ्या 52 वर्षामध्ये ऑस्ट्रेलियाचा फिरकीचा जादूगार शेन वॉन यांचं दुःखद निधन हृदयविकाराच्या आकारानं झालं. आणि मग झटक्यानं आलेल्या त्या निधनानंतर आज मात्र संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये शोककळा पसरली आहे. निश्चितच 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. रोशन, 19 धावा धावफलकावरती विदाऊट एनी लॉस. माइंडरी पॉवर प्लेची दोन्ही षटकं कंप्लीट झाली आहेत. 9.50 करंट रन रेटने 19 धावा धावफलकावरती कोंढाणा संघाने लावल्या जरूर आहेत. अजूनही 24 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल, 34 धावांची आवश्यकता, परंतु कॅल्क्युलेशन्स वेगळे असणार आहेत त्यांच्यासमोर. तो उल्लेख केला शेन वॉन, वन ऑफ द मोस्ट लवेबल क्रिकेटर फ्रॉम इंडिया असं म्हटलं तरी हरकत नाही आहे. आणि निश्चितच विदेशी खेळाडूंपैकी आपण जर शेन वॉनला पाहिलं, एबी डिव्हिलियर्सला पाहिलं, केविन पीटरसन असेल, क्रिस गेल असेल, असे अनेक खेळाडू आहेत ज्यांच्यावरती भारतीयांनी देखील प्रेम केलं आहे. त्याच्यापैकी एक शेन वॉन आपण पाहिला. टॉप विकेट टेकर होता ऑस्ट्रेलियासाठी प्रत्येक फॉर्मॅटमध्ये. त्याचबरोबर फिरकीपटूंसाठी ओमकार एक विशेष गोष्ट असते की खूप सारी रिस्क त्यांना घ्यावी लागते. ज्या वेळेला गोलंदाजी करतात, कधी फुलटॉस चेंडू जाईल, कधी आखूट टप्प्याचा चेंडू जाईल आणि मग त्यावर चौकार षटकार खावे लागतील. ही रिस्क मात्र ज्या वेळेला फिरकी गोलंदाज घेत असतात त्यावेळेला त्यामागे, त्या फिरकीच्या मागे कुठेतरी एक यश सुद्धा दडलेलं असतं. एखादा जर चांगला टप्पा गवसला आणि मग त्या टप्प्यावरती फलंदाज जाळ्यात अडकला तर मात्र गोलंदाजाच्या खात्यामध्ये यश नक्की असतं. यावेळेला मीडियम पेसर बॉलर आहे गोलंदाजीसाठी. फुलर लेनचा बॉल होता, सरळ हाताने खेळून काढलं जात आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पाठीमागे तैनात आहेत. एक धाव संघाच्या खात्यामध्ये. 21 धावा 2.2 षटकांच्या समाप्ती अखेरीस. सुधीर येतात गोलंदाजी मार्कवरती. रोशन पहा, निश्चितच ज्या प्रकारची फील्ड पोझिशन पाहायला मिळते, विखुरलेली फील्ड पोझिशन आहे. आणि दोन्ही फलंदाज पहिल्या षटकानंतर कुठेतरी शांत झाले आहेत, संयमी खेळ दाखवत आहेत. परंतु यावेळी आता प्रयत्न करावे लागतील, कारण की जर सेमीफायनलमध्ये पोहोचायचं असेल
इम्पॉर्टंट असणार आहे धावसंख्येची गती, नेट रन रेटकडे लक्ष ठेवणं. 21 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात, परंतु 2.3 षटकांचा खेळ देखील आतापर्यंत झाला आहे. ज्या ठिकाणी जर जे कॅल्क्युलेशन पाहायचे होते त्या ठिकाणी 10 ते 10.5च्या नेट रन रेटने आवश्यकता होती ते धावा बनवणं, परंतु त्या येताना पाहायला मिळत नाही. या दरम्यान मोठा फटक्याचा प्रयत्न आणि विकेटचं इथे होईल पतन. मांजरेकर यांच्या माध्यमातून एक सुरेख झेल काव कॉर्नर झोन मध्ये. शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठानी है माया भवानी. प्रेशर पहा, ज्या प्रकारचा प्रेशर तयार केला, कौतुक केलं पाहिजे. इथे तोरणा संघाचं धावा दिल्या नाहीत, फिरकीपटूचं अस्त्र बाहेर काढलं, मोठे फटके करण्यासाठी आमंत्रित केलं, परंतु कुठेतरी बचावात्मक धोरण इथे आपल्याला पाहायला मिळालं. कोंढाणा संघाच्या माध्यमातून अपनावलं गेलं आणि ते त्यांच्याच विरोधात जाताना पाहायला मिळते. आता मात्र रिस्क घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळी क्षेत्ररक्षक शोधून काढला जातोय. विकेटचं इथे पतन होतंय. ज्या ठिकाणी धावसंख्येची गती वाढवणं गरजेचं होतं, गिअर चेंज करणं गरजेचं होतं, त्या ठिकाणी ते मात्र विकेट जाताना पाहायला मिळतात. पार्टनरशिप इथे निश्चितच ब्रेक होताना पाहायला मिळते. तर उदय दळवी यावेळी जातील स्वतः संघनायक बॅटिंग मार्कवरती. नॉन स्ट्रायकिंग एंडला तर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत अमित पालवे यांना. असं वाटतंय फलंदाज कुठेतरी अजूनही मुंबईत अडकलेली आहे, ट्रॅफिक जाम आहे. आता कुठेतरी मेगा हायवेकडे जाण्याची गरज आहे, स्पीड वाढवायची गरज आहे, गेअर टाकायची गरज आहे, धावफलकात वेगानं बदल घडवून आणण्याची गरज आहे. हा फुल टॉस बॉल आता मात्र गाडी मेगा फायनलला लागताना दिसते आणि हा बॉल जाणार आहे वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. मास्टर्स प्रीमियर लीग चौकार. थँक्यू डीजे. इक्वेशन चेंज होताना पाहायला मिळेल. 25 धावा धावफलकावरती ते 19 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 28 धावांची आवश्यकता विजयासाठी किल्ले कोंढाणा या संघाला. तर अमित पालवे 8 चेंडू फेस केले, 13 धावा त्यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा यावी मात्र पुन्हा एकदा हुक केलं जातं चेंडूला. 1 बाउंड चेंडू सीमा पार. लगातार बॅक टू बॅक दुसरा चौकार. डीजे बघा, या अगोदरच्या ज्या ओव्हर्स होत्या 29 धावा धावफलकावरती आहे. 29 रन्स ऑन दी बोर्ड. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज जिंकण्यासाठी आहे. या अगोदरचा जो आपण खेळ पाहत होतो, गाडी बेलापूर कळंबोली पनवेलपर्यंत पोहोचली होती. आता गाडी मेगा हायवेला लागली. आता दिशेनं कोंढाण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे आणि मग 2 चौकार बॅक टू बॅक आल्यानंतर धावफलकावरती एक मोठा बदल घडलाय आणि गाडीचा स्पीड थोडासा आता वाढलाय. ताशी किलोमीटर वेग वाढवल्यानंतर 2 चौकार आल्यानंतर 29 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस आपण स्कोर कार्ड पाहू शकता आणि जिंकण्यासाठी मात्र 18 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. आणि जर सेमीजमध्ये पोहोचायचं असेल तर निश्चितच तिथे कॅल्क्युलेशन असणार आहे रोशन. ते म्हणजे 14 चेंडू आणि 24 धावा. इफ 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये 24 धावा बनवल्या गेल्या तर किल्ले कोंढाणा संघ निश्चितच आपल्याला सेमीफायनल्समध्ये उद्या खेळताना पाहायला मिळू शकतो. आणि निश्चितच इथे आव्हान संपुष्टात येईल ते किल्ले रायगड संघाचं. परंतु रायगड संघ देखील यावेळी तोरणा संघाला किल्ले तोरणा संघाला सपोर्ट करताना पाहायला मिळेल, कारण की निश्चितच किल्ले तोरणा संघाची कामगिरी हे ठरवणार आहे रायगड संघासाठी ते सेमीजमध्ये पोहोचतील की नाही. कधी कधी अशा प्रकारचे अनेक वेळ सिच्युएशन क्रिकेटच्या पटलावरती येतात की इतर संघांवरती देखील डिपेंड राहावं लागतं. मराठीत एक म्हण आहे, दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. अशा पद्धतीनं मात्र संपूर्ण भवितव्य जे आहे ते रायगड संघाचं तोरणा संघाच्या कामगिरीवर कुठेतरी नक्कीच निश्चित आहे. बघूया काय घडतंय, काय बिघडतंय, कोण जिंकतंय, कोण हारतंय. 29 धावा एका गडेच्या मोबदल्यात 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 14 चेंडू आणि 24 धावांची गरज सेमीज मध्ये प्रवेश करण्यासाठी. लोअर फुल टॉस या वेळेला स्वीप केला जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. पाठीमागे क्षेत्ररक्षक उपस्थित. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. येस नो येस नो. थांबवलंय या वेळेला. रिव्हर्स गेअर टाकलाय. माघारी आलेत. एकेरी धावेवर समाधानी राहिलेत. 30 धावा धावफलकावरती. 13 चेंडू आणि 23 धावांची गरज सेमीज मध्ये प्रवेश करण्यासाठी. कारण हेच महत्वाचं आहे. मॅच जिंका किंवा हारा ते जास्त महत्वाचं नाहीये, परंतु जर या धावफलकावर जर आपण सांगितलेल्या मर्यादेमध्ये निर्धारित चेंडूंमध्ये जर धावा बनवला तर आपण मात्र उपांत्य फेरीत प्रवेश मिळवू शकता. आणि हेच होऊ नये यापासून वंचित ठेवायचं. याचमुळे का होईना यावेळी तोरणा संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दीपकच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. त्यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय आणि निश्चितच दीपक चव्हाण खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात राहिली होती.
खूप केवळ 5 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, ते देखील पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास दाखवला की फलंदाजांना स्वतःला तर रिस्क घ्यावी लागेल, कुठे ना कुठेतरी दीपकच्या गोलंदाजीचं उत्तर शोधून काढावं लागेल. डाऊन द लेग स्टिकची ही लाईन, पंचांचा इशारा, इट इज अ व्हाईट बॉल आणि स्वर चेंडूच्या माध्यमातून एक अवंतर धाव, अतिरिक्त धाव धावफलकात ॲड होईल. धावफलक जाईल तर यावी 31 या धावसंख्येवरती, अजूनही 22 धावांची आवश्यकता. माफ करा 32. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये बघा ओंकार, मोठा फटका खेळलेला असं वाटलं, चेंडू कुठेतरी फाईन लेग मध्ये जाताना दिसतोय की काय. सगळे पाठीमागे बघतायत परंतु तिकडे त्रिफळा उद्ध्वस्त झालेला दिसतोय. सगळ्यांचं लक्ष फाईन लेग बाउंड्रीकडे होतं परंतु चेंडू यष्ट्यांवर जाऊन आदळला होता. पूर्णतः मिस, कम्प्लिटली इथे मिस झाले टाइम करण्यात या चेंडूला. पहा फिरकी पटू बराचसा महत्वपूर्ण ठरतो. अजून एका विकेटचं पतन, विकेट नंबर 2. 21 धावांची अजूनही आवश्यकता असेल विजयासाठी. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 15 आणि जर सेमीजचा विचार करायचा असेल तर मात्र इथे कॅल्क्युलेशन काहीसं बदललेलं पाहायला मिळेल. केवळ 9 चेंडू असतील समोर आणि 21 धावा बनवाव्या लागतील विजयासाठी. किल्ले कोंढाणा या संघाला 32 धावा धावफलकावरती. गोलंदाजीसाठी मात्र दीपक चव्हाण खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 6च्या इकॉनॉमी रेटनं गोलंदाजी करत असताना 1 विकेट आणि 9 धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केलेत 9 चेंडूंमध्ये. 1.3 षटकं हाताळली आहेत. दुसरा स्पेल घेऊन आलाय दीपक चव्हाण. आणि दुसऱ्या बाजूला मात्र तर आपण पाहिलात तर 10 चेंडू आणि वैयक्तिक 18 धावांची खेळी करत अमित पालवे 53 धावांची पार्टनरशिप आपण करायची गरज होती. ज्या ठिकाणी मात्र आपण पाहिलात तर 53 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या होत्या आणि मग 3 चौकार आतापर्यंत अमित पालवेच्या बॅटमधून आले. त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तो म्हणजे भूषण. भूषणला इथल्या मागे का ठेवलं गेलं, कारण भूषण मगाशच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग करून गेला होता आणि त्याला मात्र इतकं मागे ठेवणं थोडंसं चुकीचा निर्णय दिसतोय. त्याच भूषणवरती आता फिनिशिंग टच देण्याची जबाबदारी असेल. सुरेख चेंडू, दीपक चव्हाण इम्प्रेसिव्ह स्पेल राहिलेत. पहिला स्पेल, सेकंड स्पेल सुरेखरित्या गोलंदाजी करत तोरणा संघाचं अस्तित्व, आव्हान, मान, सन्मान, अभिमान हा सर्वच्या सर्व सांभाळताना या मॅच मध्ये पाहायला मिळतात. दीपक चव्हाण शेवटचा चेंडू शिल्लक असेल स्पेल मधील. फटका तर खूप चांगला आहे. मिड विकेट झोन मध्ये पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार, परंतु चेंडू सरळ जातोय सीमा पार. 4 धावांसाठी हा चौकार. सदतीस धावा धावफलकावरती रोशन पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ ते समाप्त झालाय. 12 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आणि सेमीज मध्ये पोहोचण्यासाठी 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल ते किल्ले कोंढाणा संघाला. 8 चेंडू आणि 16 धावा सेमीज मध्ये पोहोचण्यासाठी आणि विजयासाठी 12 चेंडू आणि 16 धावांचं समीकरण. किल्ले कोंढाणा चला थोडी घाई करायची विनंती असेल पंचांना देखील आमची. अमित पालवे एका बाजूला, अमित पालवे रोशन 12 चेंडू 22 धावांचा खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. 4 चौकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आलेत. तर दुसऱ्या बाजूला भूषण मागील मॅचचा हिरो. पॉसिबल आहे इक्वेशन, परंतु नवीन गोलंदाजी मार्कवरती सुधीर. मगाशी आपण चर्चा करत होतो की आता मात्र टॉप गिअर टाकावं लागेल, कारण 8 चेंडू आणि 16 धावा म्हणजे निम्मे चेंडू आहे त्यांनी दुप्पट धावा आहे, म्हणजे वेग सुद्धा दुप्पट करावा लागणार आहे. या वेळेला हुक करण्याचा प्रयत्न होतोय. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत, एकदा वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय परंतु माघारी परतावलंय. एकेरी धावेवर समाधानी राहिलेत फलंदाज सुधीर भोसले. नवीन गोलंदाज आलेत गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठीचं 4थं षटक. आणि सुधीर मार्कंड राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेला क्रॉस द लाईन आली आहेत. बराचसा वेळ मिळत होता खेळण्यासाठी परंतु मिडल ऑफ द बॅट करू शकत नाहीयेत. पाठीमागे चाललाय शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत दोन्ही बाजूला. 22चा इशारा येतोय पंचांकडून. अतिरिक्त धावांनी धावफलक सजेल, पुढे सरकेल. 2 धावांनी 1 धावांनी घर पुढे जाणार आहे आणि मग धावफलकावरती धावा आहेत त्या 39 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स.
पुन्हा एकदा संधी होती, ती संधी सुद्धा हातातून गमावली आहे. काय सांगशील ओमकार, अशी संधी आणि मग त्या संधीचा फायदा न उचलणं. पुन्हा एकदा बाईकची धाव येते. निश्चित मागील दोन चेंडूचं पाहिजे झालं तर बॅकफूटवर ते खूप चांगल्या प्रकारे गेले, पण तो जो शॉट एक्झिक्यूट करू इच्छित होतो त्या शॉटच्या एक्झिक्युशनमध्ये बरीचशी कमतरता पाहायला मिळाली. टायमिंग होऊ शकलेलं नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवरती जी नजर ठेवायची असते, हँड आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं नाही. यावेळी फटका तर खूप चांगला आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेत. काव कॉर्नर झोन म्हणून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. झेल ड्रॉप झाला या ठिकाणी. कॅच ड्रॉप होते विजय. आणि इथे मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील देखील धावा प्राप्त होतात. प्रत्येक धाव इम्पॉर्टंट या ठिकाणी किल्ले कोंढाणा संघासाठी. आणि इथे मात्र 3 धावा इथे अर्जित केल्या जात आहेत. 3 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय यावेळी धावफलक जाईल तो. हृदयाचे ठोके वाढू लागलेत आता संघाचं सगळ्यांचेच, कारण प्रेशर दोन्ही बाजूला तितकाच आहे. आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 15 चेंडू 43 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. 8 चेंडू आणि 10 धावांची अजूनही आवश्यकता. सेमीज मध्ये क्वालिफाय व्हायचं आहे तर 4 चेंडू आणि 10 धावांचं इक्वेशन समोर असेल किल्ले कोंढाणा. स्ट्रायकिंग एंडला भूषण. मोठा फटका जरूर येतोय. यावेळी गॅप मध्ये चेंडू जाईल सर दंदन करत सीमा पार. येतोय एक लाजवाब चौकार. मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवर नाहीये तितका प्रेशर रायगडच्या संघावर दिसतोय. जिंकतय कोण हारतय कोण याकडे बारीक लक्ष लावून बसलेत. पुढचे 3 चेंडू रायगडचा संघ काय कॉमेंट्री बॉक्सच्या पाठून हलणार नाहीये. शिवनेरी आणि रायगडचा संघ बघा तिकडे सगळ्यांचेच हात छातीवरती आहेत. हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना आहे. हाफ ट्रॅकर आहे. हवेत उंची चांगली आहे. लांबी थोडीशी कमी पडेल. झेल होईल का? झेल सुटलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या 2 धावांचा यशस्वी प्रयत्न. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. रोशन, जर दृश्य पाहायचं झालं तर मैदानामध्ये चेंडू थ्रो करायची गरज लागली नाहीये. त्या चेंडूने स्वतःच खेळाडूला घेऊन आलेत विकेट किपर जवळ. केवळ झेल ड्रॉप नाही झाला तर या झेल ड्रॉप सोबत आलेल्या 2 धावा देखील तेवढ्याच महत्वाच्या. षटक क्रमांक इथे 5व समाप्त होते. 5 षटकांच्या अखेरीत धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 49. 6 चेंडूंचा काही शिल्लक असेल शेवटचा. आवश्यक आहे त्या धावा 4. परंतु जर किल्ले कोंढाणाला सेमीफायनल मध्ये प्रवेश करायचा आहे तर मात्र 2 चेंडू इम्पॉर्टंट असतील आणि या 2 चेंडूंमध्ये या 4 धावा बनवाव्या लागतील. नक्कीच ओमकार, आता खऱ्या अर्थानं मी सांगू इच्छितो की जर कोणाला हृदयविकाराचा त्रास असेल किंवा ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर त्यांनी ही मॅच न पाहिलेली बरी आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या माहितीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत जरूर या संपूर्ण आयोजनासाठी. आणि ज्या प्रकारची ही मॅच होते, सस्ते आहे, ज्या प्रकारचे नेल बायटिंग फिनिश आज आपल्याला पाहायला मिळाले, शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूवरती गेलेली 3री मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळू शकते. अर्थातच ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जात असेल तर किल्ले कोंढाणा नाराज होईल. परंतु निश्चितच ज्या प्रकारचा रोमांच या मॅचमध्ये देखील निर्माण झाला आहे केवळ नेट रन रेटच्या इक्वेशनमुळे. अमोल, आणि एक मोठा फटका. या वेळेला मात्र फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न. षटकार. सीमा रेषा पार.